ठाणे पोलिसांची शांतता समिती बैठक, सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन. ठाणे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समिती सदस्यांची बैठक सोमवारी ऑगस्ट 24 सिद्धी हॉल, ठाणे येथे पार पडली. या बैठकीला परिमंडळ 1 ते 5 मधील शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, वकील, डॉक्टर, विविध धर्मांचे धर्मगुरू, मौलाना यांच्यासह सुमारे 135 सदस्य उपस्थित होते. बैठकीत प्राध्यापक सुमित कांबळे, ॲड. हेमंत म्हात्रे, डॉक्टर. विवेक भोसले, शरफुद्दीन करते, विश्वनाथ टिवलकर, ॲड. तृप्ती पाटील, विकास निकम, अनिल तिवारी यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सण उत्सवांच्या काळात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी शांतता समिती सदस्यांनी पोलीस व नागरिकांमधील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन केले. रस्ते, वीजपुरवठा यांसारख्या समस्या संबंधित विभागांच्या माध्यमातून वेळेत सोडवाव्यात, तसेच तरुणांशी सातत्याने संवाद ठेवावा, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील अफवांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करू नये. तसेच अनोळखी व्यक्तींना मोबाईलचा पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, अन्यथा आर्थिक फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला. गणेशोत्सव, ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला, नवरात्रोत्सव आदी सण धार्मिक सद्भावना आणि शांतता राखून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, तसेच गणेशमूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळांनी घ्यावी, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीस सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, सहपोलीस आयुक्त अशोक दुधे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, प्रशांत कदम, पंकज शिरसाट यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सुधाकर यादव यांनी केले, तर प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर. धीरज कुमार बच्चू यांनी केली. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.